नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणाचा न्यायवैद्यक अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर. तपासाबाबत न्यायालयाकडून नाराजी. केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्यासंदर्भातल्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून 23 जानेवारीपर्यंत लांबणीवर. जलीकट्टू संदर्भातला निर्णय आठवडाभरानं पुढे ढकलण्याबाबतची केंद्र सरकारची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडून मान्य. पर्यटन आणि क्रीडा विभागाच्या केंद्रीय आणि राज्यांच्या मंत्र्यांच्या कच्छ इथल्या राष्ट्रीय परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित करणार. अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत सानिया बार्बरा जोडी तिसऱ्या फेरीत दाखल. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा न्यायवैद्यक अहवाल सीबीआयनं आज मुंबई उच्च न्यायालयात बंद लिफाफ्यात सादर केला. अहमदाबादच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा हा अहवाल आहे. दाभोलकर आणि पानसरे या दोन्ही हत्यांबाबत होत असलेला तपास असमाधानकारक असल्याचं सांगत न्यायालयानं याबाबत नाराजी व्यक्त केली. या दोन्ही तपासांसाठी सीबीआयनं स्कॉटलंड यार्डची मदत मागितली होती. मात्र भारत आणि इंग्लंड यांच्यात याबाबतचा करार नसल्यामुळे स्कॉटलंड यार्डनं नकार दिल्याचं सीबीआयनं आज उच्च न्यायालयात सांगितलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांची 2 वर्षांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातल्या दोषींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि समविचारी संघटना आजपासून 20 फेब्रुवारीपर्यंत देशभरात निषेध कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती अनिसच्या अविनाश पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या 1 फेब्रुवारीला सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं येत्या 23 तारखेपर्यंत लांबणीवर टाकली आहे. दरम्यान 2012 मध्ये केंद्र सरकारनं अर्थसंकल्प उशिरा सादर करण्यासाठी ज्या प्रक्रियेचा अवलंब केला त्यासंदर्भातला तपशील निवडणूक आयोगानं केंद्र सरकारकडे मागितला आहे. अर्थसंकल्प तयार करण्याची आणि सादर करण्याच्या प्रक्रियेची माहितीही आयोगानं मागवली आहे. 2012 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याला विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्यामुळे तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं अर्थसंकल्पाची तारीख पुढे ढकलली होती. जलीकट्टू संदर्भातली केंद्र सरकारची विनंती मान्य करत सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भातला निर्णय आठवड्याभरानं पुढे ढकलायला मान्यता दिली आहे. जलीकट्टू संदर्भात तोडगा काढण्यासाठी केंद्राची तमिळनाडू सरकारशी चर्चा सुरू असल्याचं महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती आर बानुमती यांच्या पीठाला सांगितलं. या चर्चेमुळे सर्वोच्च न्यायालयानं जलीकट्टूबाबतचा निर्णय आठवडाभर पुढे ढकलावा ही विनंती सर्वोच्च न्यायालयानं मान्य केली. दरम्यान जलीकट्टू संदर्भात अध्यादेश काढावा यासाठी अण्णाद्रमुकच्या 46 खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. जलीकट्टूवर सर्वोच्च न्यायालयानं घातलेली बंदी उठवावी यासाठी तमिळनाडूमध्ये मरीना समुद्र किनाऱ्यावर आज सलग 4थ्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. मदुराईसह अनेक शहरात व्यापारी, ट्रक, टॅक्सी चालकांनी आज बंदची हाक दिली असून चेन्नईसह अनेक जिल्ह्यांमध्ये खासगी शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. पर्यटन, संस्कृती आणि क्रीडा विभागाच्या केंद्रीय आणि राज्यांचे मंत्री आणि सचिवांची 3 दिवसीय राष्ट्रीय परिषद आजपासून गुजरातमधल्या कच्छ इथं सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उद्घाटन सत्रात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या परिषदेला संबोधित करतील. या परिषदेच्या शेवटच्या दिवशी समारोप प्रसंगी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच परिषदेत सहभागी झालेल्यांशी संवाद साधणार आहेत. पर्यटन, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात केंद्र आणि राज्य यांच्यातला समन्वय वाढावा हा या संमेलनाचा उद्देश आहे. सांस्कृतिक विभाग आणि क्रीडा क्षेत्र यांची सांगड घातली तर पर्यटकांसाठी आकर्षक केंद्र निर्माण होऊन त्याचा क्रीडा आणि पर्यटन क्षेत्रालाही लाभ होईल. देशातल्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य आणि केंद्र यांच्यात अशा प्रकारचा संवाद वारंवार व्हावा अशी अपेक्षा क्रीडा मंत्रालयानं व्यक्त केली आहे. पर्यटन आणि युवा कल्याणासाठी क्रीडा क्षेत्रातल्या सुविधांचा उपयोग करण्याबाबतचा कृती आराखडाही तयार करण्याचा प्रयत्न आहे.
जगभरात कट्टरतावादी आणि धर्मांध शक्ती तरुणांना आकर्षित करत असताना भारतीय तरुणांनी स्वतःला अशा चळवळींपासून अलिप्त ठेवलं आहे, असे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. मुस्लिम धर्मगुरू आणि अभ्यासकांच्या शिष्टमंडळानं पंतप्रधानांची काल भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय संस्कृती, परंपरा आणि समाजरचनेच्या घट्ट विणीमुळेच दहशतवाद्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जगातल्या अनेक देशातले तरुण आजच्या कट्टर चळवळीकडे वळले आहेत, ज्यामुळे या दहशतवादाचा फटका जगाला बसतोय. मात्र भारतात ते घडत नाही आणि याचं श्रेय भारतीय समाजरचनेलाच द्यायला हवं, असं पंतप्रधान म्हणाले. काळ्या पैशाविरोधात सरकारनं केलेल्या उपाययोजना तसंच सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी उचललेली पावलं याविषयी शिष्टमंडळानं पंतप्रधानांचं अभिनंदन केलं. या शिष्टमंडळात ऑल इंडिया मस्जिद इमाम संघटनेचे प्रमुख इमाम उमर इलियासी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश शाहिद सिद्दीकी आदी मान्यवरांचा समावेश होता. जगभरात वाढत असलेल्या हिंसा आणि असहिष्णुतेचा सामना करण्यासाठी सामाजिक सामंजस्य वाढवण्याची गरज आहे, असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे. ते काल पश्चिम बंगाल, ओदिशा आणि झारखंड या तिन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या पश्चिमी मेदिनीपूर जिल्ह्यात दांजन ग्रामीण मेळाव्यात बोलत होते. अशा मेळाव्यासारख्या कार्यक्रमांचं जास्तीत जास्त आयोजन व्हायला हवं, असं ते म्हणाले. लोकांमधली हिंसक वृत्ती रोखण्यासाठी शिक्षणाचा प्रसार व्हायला हवा, असं राष्ट्रपतींनी सांगितलं. अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी होणार आहे. अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स ट्रम्प कुटुंबाचं बायबल तसंच लिंकन बायबलच्या साक्षीनं डोनाल्ड ट्रम्प यांना पदाची शपथ देतील. त्यानंतर ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची जागा घेतील. संपूर्ण जगाचं लक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथ ग्रहण तसंच त्यांच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्या भाषणावर लागलं आहे. नवनियुक्त उपराष्ट्राध्यक्ष मार्क पेन्स यांचा पण आज शपथविधी होणार आहे. अमेरिकेतले भारताचे राजदूत नवतेज सरना ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहतील. उत्तराखंड इथं होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आज अध्यादेश जारी करण्यात आला. 70 मतदारसंघात 15 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 27 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून 30 जानेवारीला अर्जांची छाननी होईल, तर 1 फेब्रुवारीला अर्ज मागे घेता येतील. संवेदनशील भागातल्या संरक्षण अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिकाधिक मुक्त, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं महत्त्वाची पावलं उचलली आहेत. ती देशभरातल्या निवडणुकांसाठी मार्गदर्शक ठरतील, असे गौरवोद्गार राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी काढले आहेत. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार जागृतीसाठीच्या बोधचिन्हाचं अनावरण तसंच कॉप मोबाईल ॲप आणि मिस्ड कॉल सुविधेची सुरुवात काल राज्यपालांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. विमुद्रीकरणामुळे या निवडणुकांमध्ये पैशांचा गैरवापर होणार नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. निवडणूक प्रक्रिया लोकाभिमुख करण्याचा आयोगाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. मात्र शहरी भागात मतदानाचं प्रमाण कमी असणं ही चिंतेची बाब असून त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं, असं राज्यपाल म्हणाले. यावेळी राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या एकसंध भारतात सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका या विषयावरील प्रदर्शनाचं काल मुंबईत राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्घाटन झालं. मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्रात हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यात पटेल यांचा जीवनपट, 30 वस्तू, 20 दस्तऐवज 3D चित्रपटातून उलगडण्यात आला आहे. तसंच पटेल यांच्या आवाजातली भाषणंही उपलब्ध आहेत. 28 तारखेपर्यंत हे प्रदर्शन विनामूल्य सुरू राहणार आहे. एकसंध भारत बनवण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या कार्याची माहिती
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं सांस्कृतिक मंत्रालयानं हे प्रदर्शन आयोजित केलं आहे. अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा, त्यासाठी स्वतंत्र आणि जलदगती न्यायालये स्थापन करावीत यासह इतर मागण्यांसाठी औरंगाबाद इथं आज बहुजन क्रांती आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मुस्लिम, इतर मागासवर्गीय, भटक्या आणि विमुक्त जाती जमातीतल्या 15 प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर केलं. राज्य मागासवर्ग आयोगावर नुकत्याच करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द कराव्यात, इतर मागासवर्ग, भटक्या, विमुक्त जाती जमातींना त्यांच्या जनगणनेनुसार आरक्षण द्यावं, मुस्लिमांसाठी सच्चर आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात यासह इतर मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या आहेत. मुंबईत लवकरच राज्यस्तरीय मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहितीही संयोजकांनी दिली आहे. नंदुरबार जिल्हा उद्योग केंद्रात 6,03,14,862 रुपयांचा अपहार झाल्याचं वृत्त आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशी करून 5 अधिकाऱ्यांसह 26 उद्योगांमधल्या 32 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 2001 ते 2010 दरम्यान बनावट उद्योगांना निधी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अखिल भारतीय उद्योग आणि जागतिक व्यापार केंद्राच्या वतीनं काल मुंबईत फ्युचर ऑफ ब्लॅक मनी या विषयावरील परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. अर्थतज्ञ अजित रानडे, सीएएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ मुखर्जी, एआयएआयचे अध्यक्ष विजय कलंत्री तसंच सायबर सुरक्षा तज्ञ विजय मुखी यांनी या परिसंवादात सहभाग घेऊन मतं मांडली. संपूर्णपणे डिजिटल अर्थव्यवस्थेकडे जाण्याची भारताला संधी आहे असं मत या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आलं. दहशतवाद्यांना पुरवण्यात येणाऱ्या निधीला आळा घालण्यासाठी फक्त विमुद्रीकरण हा उपाय नाही, तर इतर पर्यायांचाही विचार करावा. त्याचप्रमाणे सामान्य माणसांना काळ्या पैशाची व्याख्या व्यवस्थित स्पष्ट करावी असं मत या परिसंवादात व्यक्त करण्यात आलं. येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून त्याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे. या अर्थसंकल्पाविषयी अनेक अपेक्षा जनसामान्यांकडून व्यक्त होत आहेत. तर त्यांना स्कॉलरशिप मिळत नाही किंवा एक 200-300 रुपये एक स्कॉलरशिप मिळते, तर त्यांच्या येण्या जाण्याचा खर्चच त्याच्यामध्ये भागून जातो. सो मला असं वाटतं का त्यांना स्कॉलरशिप मिळावी, म्हणजे की त्यांचा खर्च पण भागेल, प्लस त्यांना कॉलेजच्या शिक्षणाव्यतिरिक्त जो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे त्याच्यामध्ये पण त्याचा फायदा होईल. कारण विनंती अशी जी इन्कम टॅक्सचा जी सध्याचा तो स्लॅब आहे तो त्यांनी आता कमी 5 लाख रुपये इन्कम टॅक्स मुक्त केली पाहिजे दरवर्षी उत्पन्नात. आणि त्यात विशेषतः जे ज्येष्ठ नागरिक किंवा व्हीआरएस घेतलेले कर्मचारी त्यांना व्हीआरएस घेताना भरपूर पैसे मिळतात, ते व्याजावर जगत असतात, तर त्यांना पूर्ण व्याजमाफी त्यांच्या व्याजावर आयकर लावला नाही पाहिजे. तरच हा जो वर्ग आहे देशात मोठ्या प्रमाणात हा व्यवस्थित आपलं जीवन जगू शकणार आहे. भारतातलं संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत, त्यांना इकॉनॉमिक सपोर्ट भारतानं दिला पाहिजे. त्याच्यासाठी भारताने ह्या वर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद केली पाहिजे. पाण्याचं वाढतं दुर्भिक्ष्य लक्षात घेता त्याच्या वापराचं स्मार्ट नियोजन करणं अत्यावश्यक आहे असं मत विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक विश्राम जामदार यांनी व्यक्त केलं आहे. जनजागृती विषयक कार्य करणाऱ्या इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनच्या 49व्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी ते काल नागपूरमध्ये बोलत होते. समाजामध्ये जनजागृती करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत देश-विदेशातल्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. सुदृढ भारत बनवण्याच्या दृष्टीनं ईशान्येकडच्या भारतीयांसोबत सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी उपनगर शिक्षण मंडळाची विद्यानिधी ही संस्था अनेक उपक्रम राबवत आहे. नागालँडचे राज्यपाल पद्मनाथ आचार्य यांच्या उपस्थितीत काल मुंबईत या विविध उपक्रमांचा आढावा सादर करण्यात आला. ईशान्य भारतातल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम, नमस्ते महोत्सवाचं आयोजन, दीपोत्सव तसंच ऐतिहासिक वास्तू शोध कार्य यांसारखे उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यांचं सादरीकरण करून चर्चा करण्यात आली. मुंबईतल्या शिवाजीनगर भागातल्या नागरिकांच्या जीवनमानाविषयीचा अहवाल अपनालय या संस्थेनं काल प्रकाशित केला.
आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या हस्ते या अहवालाचं प्रकाशन झालं. 2015-16 या वर्षात शिवाजीनगरच्या 12 विभागांमध्ये संस्थेतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचं विश्लेषण या अहवालात करण्यात आलंय. या भागातल्या नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्तराचा तसंच आरोग्याचा अभ्यास करून हा अहवाल तयार केलाय. सुरुवातीच्या काळापेक्षा सध्या लोक जास्त वाईट परिस्थितीत जगताना दिसतात, असं शिवाजीनगरमध्ये सुमारे 50 वर्षांपेक्षा जास्त काम केलेल्या अपनालयच्या अध्यक्ष अॅनाबेल मेहता यांनी सांगितलं. पुण्यात मायर स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशनच्या वतीनं आयोजित 7व्या भारतीय छात्र संसदेचा समारोप काल झाला. यावेळी त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार, त्रिपुराचे राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्या देशाची 77% जनता दिवसाकाठी 20 रुपये देखील खर्च करू शकत नाही, अशा देशात विमुद्रीकरणाचा निर्णय देशाच्या समस्या सोडवू शकणार नाही, असं मत माणिक सरकार यांनी व्यक्त केलं. त्याआधी या संसदेच्या 5व्या सत्रात काळा पैसा आणि निवडणुका या विषयावर परिसंवाद झाला. काळा पैसा ही एक वाईट मानसिकता बनली आहे असं सांगत काळा पैसा संपवण्यासाठी मानसिकता बदलणं गरजेचं आहे, असं मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी व्यक्त केलं. योग गुरु बाबा रामदेवही या छात्र संसदेत सहभागी झाले होते. युवकांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं गरजेचं आहे. देशातल्या तरुणाईवर विश्वास ठेवला तर जगावरही आपण राज्य करू, असं सडेतोड मत रामदेव बाबा यांनी व्यक्त केलं. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मालकीचे 10,000 कोटी रुपयांचे 42 सहकारी साखर कारखाने अवघ्या 996 कोटी रुपयात काही व्यक्तींनी विकत घेतले आहेत. शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर हा दरोडाच आहे. प्रखर आंदोलन करून हे कारखाने परत शेतकऱ्यांच्या मालकीचे केल्याशिवाय राहणार नाही, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. नंदुरबार इथं शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते. विकले गेलेले कारखाने परत मिळवण्यासाठी जनहित याचिका दाखल केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. उसाला 3,000 पेक्षा जास्त दर मिळावा अशी मागणी करत त्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. शेतकरी सर्व बाजूंनी लुटला जात असून मतांसाठी त्याचा वापर होतोय असं सांगून शेतकऱ्यांपुढे संघटनात्मक आंदोलनाशिवाय पर्याय नाही असं ते म्हणाले. मुंबईतल्या कमल नयन बजाज कला दालनात चित्रकार संजय सिंग यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे. चित्रकारितेतली कोणतीही पदवी नसताना सिंग यांनी चित्रकारितेचा छंद जोपासला आणि आपली कला रसिकांसमोर मांडली आहे. मुंबईतल्या नेहरू कला दालनात कोल्हापूरच्या चित्रकार समृद्धा पुरेकर यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. कोल्हापूरच्या आठवणी चित्रबद्ध करून या प्रदर्शनात त्यांनी मांडल्या आहेत. कोल्हापुरातली अनेक स्थळं, पन्हाळगडावरच्या पायवाटा, ज्योतिबाच्या डोंगरावर भरून आलेले ढग, पंचगंगेतलं पाणी कमी झाल्यावर दिसणारं शिवलिंग अशी अनेक चित्र या प्रदर्शनात आहेत. त्या त्या स्थळांवर प्रकाशामुळे झालेला परिणाम, रंग, दिशा, आकार यांच्या माध्यमातून चित्रांमध्ये काढण्याचा प्रयत्न चित्रकर्तीनं केला आहे. निसर्गरम्य कोल्हापूर आता बदलतंय, पण त्याआधी ते कसं होतं याची आठवण जगासमोर ठेवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. कशाला उद्याची बात, लख लख चंदेरी, तेजाची न्यारी दुनिया अशा अवीट गाण्यांची मोहिनी घालणारे कृष्णा गणेश फुलंब्रीकर उर्फ मास्टर कृष्णराव यांची आज जयंती. भास्कर बुवा बखले यांच्याकडे शास्त्रीय संगीत आणि नाट्य संगीताचं शिक्षण घेतल्यानंतर कृष्णराव गंधर्व नाटक मंडळीत सामील झाले आणि बालगंधर्व यांच्यासोबत त्यांनी शारदा, एकच प्याला, सौभद्र या संगीत नाटकांमध्ये
स्त्री भूमिका केल्या. बालगंधर्वांनी गायलेल्या भानुपात्रा, नंदकुमार, अमृतसिद्धी अशा नाटकातल्या पदांना त्यांनी चाली लावल्या. मना रमणा, मधुसूदना, क्षण आला भाग्याचा अशी अनेक पदं रसिकांच्या आजही स्मरणात आहेत. रागसंग्रह या आपल्या पुस्तकात मास्टर कृष्णरावांनी रागदारीच्या अनेक चीजा लिहून पुढल्या पिढ्यांना मार्गदर्शन केलं आहे. 3 हिंदुस्थानी राग आणि अनेक बंदिशी त्यांच्या नावावर आहेत. 1935 साली आलेल्या धर्मात्मा या चित्रपटापासून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर अमरज्योती, गोपालकृष्ण, माणूस, शेजारी, लाखाराणी, वसंतसेना आणि इतर अनेक चित्रपटातली त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात रुंजी घालत आहेत. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि तिची साथीदार चेक प्रजासत्ताकची बार्बरा स्ट्रायकोवा महिला दुहेरीच्या 3ऱ्या फेरीत पोहोचल्या आहेत. चतुर्थ मानांकित या जोडीनं त्यांच्या प्रतिस्पर्धी जोडीचा 6-1, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करून 3री फेरी गाठली. पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा आणि त्याचा साथीदार पाब्लो क्युआस यांनी 2ऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसलाय. 15व्या मानांकित या जोडीला प्रतिस्पर्धी जोडीकडून 6-2, 6-7, 4-6 अशी हार मानावी लागली. त्यांच्या पराभवामुळे पुरुष दुहेरीतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. लिएंडर पेस, आंद्रेसा तसंच पूरव राजा, दिविज शरण या जोड्या पहिल्याच फेरीत स्पर्धेतून बाहेर पडल्या आहेत. राजस्थानच्या बिकानेरसह काही भागात थंडीचा कडाका अद्यापही कायम आहे. चुरू इथं 1.6 सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली, तर पिलानी इथं 2.6 सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागात थंडीची लाट कायम आहे. दाट धुक्यामुळे रस्ता, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला होता. अमृतसरमध्ये राज्यातलं सर्वात कमी म्हणजेच 3.6 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. दाट धुक्यामुळे अनेक रेल्वेगाड्या त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरानं धावत आहेत. येत्या 48 तासात पंजाब आणि हरियाणामध्ये दाट धुकं राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 36 तासात राज्यातल्या बहुतांश भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणाचा न्यायवैद्यक अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर, तपासाबाबत न्यायालयाकडून नाराजी. केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्यासंदर्भातल्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून 23 जानेवारीपर्यंत लांबणीवर. जलीकट्टू संदर्भातला निर्णय आठवड्याभरानं पुढे ढकलण्याबाबतची केंद्र सरकारची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडून मान्य. पर्यटन आणि क्रीडा विभागाच्या केंद्रीय आणि राज्यांच्या मंत्र्यांच्या कच्छ इथल्या राष्ट्रीय परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित करणार. अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत सानिया बार्बरा जोडी 3ऱ्या फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.